हा आहे छांगूर बाबा उर्फ जलाउद्दीन। गरिबांना पैशाचं प्रलोभन दाखवून जबरदस्तीनं धर्मांतर करणं हे छांगूर बाबाचं काम। यासाठी छांगूर बाबानं एक रेट कार्डच तयार केलं होतं। उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर मध्ये या छांगूर बाबानं एक कोठी बांधली होती आणि तिथं सर्रासपणे त्याचे अवैध धंदे सुरू होते। हा छांगूर बाबा हिंदू मुलींना टार्गेट करायचा। केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर छांगूरचं नेटवर्क मुंबई पुण्यापर्यंत पसरल्याचं समोर आलंय। वेगवेगळ्या जातींच्या मुलींचे वेगवेगळे रेट। ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट 15 ते 16 लाख रुपये। जातींवरून ठरवायचा धर्मांतरणासाठी मुलींचे रेट। छांगूर बाबाला 100 कोटींचे विदेशी फंडिंग। आजमगड, औरिया, सिद्धार्थनगर या जिल्ह्यांमध्ये छांगूरचं नेटवर्क। छांगूरचा 40 ते 50 इस्लामिक देशांमध्ये प्रवास। छांगूर बाबाच्या नेटवर्क मध्ये कथित पत्रकारांचा सुद्धा समावेश। मुंबईतील नवीन रोहरा आणि त्यांची पत्नी नीतू ही छांगूरच्या जाळ्यात अडकले। पुण्यातील 16 कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणातही छांगूरचा समावेश। दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं छांगूर बाबाच्या कोठीवर बुलडोझर चालवलाय। सध्या जरी छांगूर बाबा पोलिसांच्या ताब्यात असला तरी देशभरातील त्याची पाळंमुळं उखडून टाकणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे।